तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। एकीकडे सोलापूरचं तापमान प्रचंड वाढलेलं असताना राजकारण देखील नेत्यांच्या सभांनी आता वाढलेलं आहे। आता या वाढलेल्या तापमानामध्ये सर्वसामान्य सोलापूरकरांना काय वाटतं हे त्यांना विचारण्यासाठी आपण सोलापूरच्या वेगवेगळ्या भागात फिरतोय। सर्वसामान्य लोक आपल्यासोबत आहेत। काका, कोणाची हवा आहे सोलापुरात सध्या? सध्या रामभाऊ सातपुते म्हणजे BJP सध्या आहे, कारण काय जागतिक याच्यावरचे नेते भरपूर सोलापूरमध्ये दौरे चालू आहेत, त्यामुळे 51% तरी BJPचे हे चालू आहे। अच्छा, वाटतं आता तुम्हाला? नाही, प्रणितताई निवडून येणार आणि भरघोस 1.5 लाखाच्या लीडनी प्रणितताई येणार। भाजप हे दंडलशाही करत आहे खूप, त्यामुळं मतदानाचा टक्का खूप कमी झालेला आहे। आता तुम्ही तर ऑलरेडी सगळे बघत आहात, यांच्या दंडलशाहीमुळे चोर लोकांना त्यांच्या पक्षात घेऊन त्यांनी हे पक्ष असं करत आहेत। काल आता यांची सभा झाली आहे, कुणाची योगी, त्यांनी काय बोलले, कुठल्या समाजाला काय बोलले, त्यांना थोडं तर जाणीव आहे का बोलण्याची, हे त्यांनी स्वतः आत्मनिरीक्षण केले पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? ताई येणार प्रणिती शिंदे ताई। कशामुळं? त्यांचं कार्य आहे, काम आहेत व्यवस्थित त्यांचे। हां, तुमचं काय म्हणणं? ताईच येणार, ताईच. आमचं काय कारण आहे? काम ताईचं चांगलं आहे। सोलापूर आणि मध्ये काम एक नंबर आहे ताईचं। हां, कुठलंही काय अहोरात्री त्यांनी फोन उचलले आमचा, काही काम असेल तर ते आमचं काम करतात। पंतप्रधान मोदींची सभा झाली, वेगवेगळी आश्वासनं दिली, सोलापूरसाठी विकास केला म्हणून। त्याच्या अगोदर काहीच झालं नाही। काय दोन्ही खासदार झाले, दोन्ही खासदार काय काम केले आहेत आमचे? अहो, त्याचे कधी त्यांनी आम्हाला दिसलेही नाहीत, दोन्ही खासदार दिसले कधी। ते तर म्हणतात खासदारच दिसत नाही। नाही, खासदार दिसत नाही। लोकसभेचं कसं खासदार का प्रत्येक गल्ली दिल्ली पण प्रत्येकाच्या घराघर गल्ली पण खासदार फिरतो का? खासदार काही 15 दिवस येतच 15 दिवस येतं असतात खासदार लोक। मग प्रत्येक बघा, हे महापालिकेचं इलेक्शन नाही, हे लोकसभेचं इलेक्शन आहे। हां, तुमच्यामध्ये काय स्मार्ट सिटी भरपूर रोडचे कामं झाले। ज्यावेळी सोलापूर 10 वर्ष रोड नव्हते आम्हाला येता जाता, आज रोड झालेत आम्हाला। हातदौड भागामध्ये रोडच नव्हते पूर्वी, या 10 वर्षामध्ये रोड झाले हातदौडमध्ये। आज चला तुळजापूरला पण 1-1.5 तास लागतो, आज 45 मिनिट आपण जातो। हायवे रोड झालेले आहेत, नॅशनल हायवे रोड त्यांनी केलेले आहेत। पण थोडं बघा, काही कामं उशिरा बी होतात, ज्याने त्याने कुठलंही लगेच ते कामाला लागत नाही। तुमचं काय म्हणणं आहे? काय परिणितीताई बरं, कशामुळे? कामं करते भरपूर, अच्छा, त्यामुळं परिणितीताईच। तर आपल्याला काय वाटतं, काय सोलापूरचं वातावरण? साहेब, मी माढा मतदारसंघातून येतो। बरं, माड्यात काय वातावरण आहे? माढ्यात काय तुतारी. अच्छा, तुतारीचं कारण असं आहे की ह्यांनी भाजप जरी सांगत असेल की आम्ही रस्ते बनवले, तर तुम्ही नितीन गडकरींचं स्टेटमेंट आहे का की आम्हाला सरकारकडून 1 रुपया घ्यावा लागत नाही, मी माझ्यावर रोखे उभा करून मी सरकारचे पैसे कुठं 1 रुपया घेत नाही। मग पैसे जातात कुठे सगळे तुमचे? तुम्ही फक्त रोड केलेमध्ये दाखवता। तर गडकरींचे स्टेटमेंट काय आहे की माझा 1 रुपया कोणाचा लागत नाही, मी बाहेरून सगळे पैसे गोळा करतो, मला पंतप्रधानांना किंवा अर्थमंत्र्यांना 1 रुपया मला मागावा लागत नाही। ऐकलं असेल तुम्ही ते, पण त्यांचं म्हणणं मग एवढं सरकारचे पैसे गेले कुठं? मग तुमच्या एवढं GST जमा होतो, एवढं सगळं होतं, प्रत्येक गोष्टीवर वडापाव खाला तरी GST आहे, पैसे जातात कुठं मग एवढं सगळं तुमचे? एवढं आहे। जरा इकडे या तुम्ही, जरा ऊन जास्त आहे मागं। माढा मतदारसंघामध्ये पवार साहेबांची सभा होते, पंतप्रधानांची देखील सभा होते। एवढी ताकद लावलेली असताना मोदी साहेब सांगतात की सगळे कामं आम्ही केलेली आहेत, तरी देखील तुमचा विश्वास बसत नाही? तुम्हाला 400 का पार तुमचा नारा आहे, मग 400 का पार नारा आहे तर एवढी चोर तुम्हाला कशाला लागते ती सगळी? तुमचा आत्मविश्वास तुमच्यावर नाही आहे का? हे लोक कशाला फोडाफोडवी? आज आमच्या माढा मतदारसंघात तुम्ही अभिजित पाटलाला स्टेजवरनं बोलवून घेऊन तुम्ही तिकडे भाजपमध्ये प्रवेश करायला, मग तुमच्यावर आत्मविश्वास नाही का? 400 पार कशाला म्हणता तुम्ही? मग तुमच्यात दम आहे ना, तुम्ही असं नका करू, तुम्ही या ना निवडून कसं यायचे तसं, असं कशाला करता तुम्ही? आज अजित पवारांनी एवढे त्यांनी किरीट सोमय्या बोंबलून राहिला, हातोडे घेऊन गेला, हे केलं ते केलं, आज किरीट सोमय्या कुठे दिसतो का तुम्हाला? कुठं तुतारी फक्त लीड मोजायचं बाकी आहे साहेब। वेगवेगळ्या पक्षातली लोक खरं तर सर्वसामान्य लोक आहेत ही, आणि त्यांची मतं ते व्यक्त करतायत, आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं। आता वडापावच्या आता आपण या गाड्यावर त्याला काय वडापाव खात आहे, ऊन प्रचंड सोलापूरचं, काय सोलापूरचं वातावरण? कन्नड मराठी नाही आता आहे, हिंदी आता आहे, नाही समजतं सोलापूरचं। दादा, काय सोलापूरचं वातावरण सध्या? कशाबद्दल? राजकीय वातावरण कसं आहे सध्या? राजकीय वातावरण काय एवढं नाही आपल्या, लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत सध्या, आहेत पण एवढं काय नाही। आपण सकाळ 7ला बसतो, 5ला जातो, बाहेर कुठं जायचं टाइमच मिळत नाही। तरी येणारे लोक सांगत असतील की काय संबंधित नाही ना। अनेक लोक इथं थांबलेले आहेत, आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं। लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत सोलापुरात, आहे की काय वातावरण आहे? वातावरण काय, BJPला जाईल सीधा। प्रणिती शिंदेचं वजन आहे, परंतु काँग्रेसमुळं त्यांना एवढं यश मिळणार नाही। वैयक्तिक वजन नाही असं नाही आहे, परंतु 100% जी लाट आहे, आपण म्हणतो मोदींची लाट, ती लपलेली लाट आहे डेफिनेटली
100% यावेळी बी जे पी होणार म्हणजे होणार. 2 मोठ्या सभा झाल्या पंतप्रधान मोदींच्या, योगींच्या. सभा असू द्या, सभाला किती लोक येतात? 10,000 लोक येतील. 10,000 लोकांना जरी कोणाची का सभा असू द्या, परंतु मतदान होणं वेगळं, सभा वेगळं. आणि जे मतदान आहे ते लपलेलंच असतंय आणि जेव्हा वोटिंगच्या स्वरूपात काउंटिंगच्या स्वरूपात ते बाहेर येतं. मुद्दे काय आहेत सोलापूरकरांचे, काय बघून मतदान करतील? मुद्दे काय नाही, फक्त आपण विचार करायला पाहिजे. आता नॅशनल सिक्युरिटी महत्त्वाचे आहे, संरक्षणाचा मुद्दा जो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण जगामध्ये बॉम्ब पडत आहे, सोलापूरवरती बॉम्ब नाही, भारतावरती बॉम्ब पडत नाही. मग राम मंदिरचा प्रश्न आहे, 370चा प्रश्न आहे. मग या सगळ्या मुद्द्यामुळं डेफिनेटली हवा आहे. आपल्याला असं वाटतं 14मध्ये हवा दिसत होती, 19मध्ये हवा दिसत होती, परंतु हवा आता दिसत नाही. परंतु मतदान बी जे पीला होणार म्हणजे होणार. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? काय कन्नड बोलतायत? अच्छा. अनेक लोक आहेत. दादा, काय सोलापूरचं राजकीय वातावरण सध्या आता? सध्याला तर भाजपचंच वातावरण दिसतं आहे आणि राम सातपुते बहुसंख्य लीडनं निवडून येतील 100% गॅरंटी असं वाटते. काय करणार? थोडं तुम्ही जरा पुढे आहे, म्हणजे ऊन जास्त आहे. मला सांग, काय नेमकं कारण कशासाठी? कारण मोदींनी जे काही काम केलं आहे आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये, त्याचं पूर्ण तुम्हाला तर माहिती आहे, पूर्ण जगानं त्याचं दखल घेतलेली आहे. कारण आतापर्यंत जे काही असे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे म्हणा किंवा राष्ट्रीय मुद्दे आहेत, जर कुठल्याच पक्षानं किंवा कुठल्याच नेत्यानं आजपर्यंत हात घातलेला नाही आहे. अशा अनेक मोठमोठ्या 370 कलम म्हणा किंवा अनेक असे जे हे आहेत गोष्टी आहेत, सगळ्यांना आवर्जून हटवायचं होतं, पण ते कुणी करू शकलं नाही. कारण इतर लोक नाराज होतील ह्या दृष्टिकोनानं कुणी पुढाकार घेतला नाही. पण मोदींनी जे काही आपल्या देशाची सुरक्षितता, आपले सीमेची सुरक्षितता जे प्रश्न आहेत, तसेच आपल्या देशाचं जे सर्व गोष्टींना बळकट बाजू केलेली आहे, त्या गोष्टींवर किंवा मोदींनी जे काही काम केलेलं आहे, भाजपने जे काही काम केलेलं आहे, त्या अनुषंगाने फिर एक बार मोदी सरकार येणार आहे याची आम्हाला 200% गॅरंटी वाटते. राहुल गांधीची देखील सभा झाली आपल्याकडे सोलापूरमध्ये. राहुल गांधींनी वेगवेगळे आरोप केले मोदी सरकारने, काहीच काम केलं नाही. दोन्ही खासदार जे आहेत ते त्यांचं काही कामच दिसलं नाही सोलापूरमध्ये. गेली जवळपास 50 ते 60 वर्षापासून भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यांच्या कामामध्ये आणि ह्यांच्या कामामध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस मनमोहन सिंग किंवा त्यांचे जे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत, इतर देशांच्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय जे मिटिंग होत होते, त्यामध्ये आपल्या पंतप्रधानांना तेवढंच महत्त्व दिलं जात नव्हतं. आजकाल आता आपल्या इकडं मोठी हे झालेली आहे आपली मिटिंग, त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आपल्या पंतप्रधानाला जे काही G20 झालेलं आहे सभा, त्यामध्ये जे काही आपल्या इतर पंतप्रधानांनी जे काही महत्त्व दिलेलं आहे आणि मोदींसाठी जे काही रिस्पेक्ट आहे, आपल्या भारत देशाची रिस्पेक्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, भारत देशाची गणना हे पहिल्या 5 देशामध्ये यायला आणि हळूहळू पहिल्या 2 देशामध्ये पण येऊ शकते. त्यामुळं आपल्या भारत सरकारचं जे काही काम चाललेलं आहे, ते आणखीन जर आपण यांना संधी दिलं तर येत्या 5-10 वर्षामध्ये टॉपला येण्याची आपण 100% शाश्वती आणि 1 नंबरला येऊ आपण. मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार येईल, ते 200% आम्हाला गॅरंटी वाटते. दादा, काय राजकीय वातावरण? हे सोलापूरकर आहेत. सोलापूरचं तापमान मी जसं म्हणालो की प्रचंड वाढलेलं असलं तरी राजकीय वातावरण देखील तितकंच वाढलेलं आणि राजकीय वातावरणामध्ये सर्वसामान्य सोलापूरकर जे आहेत ते आपली मतं व्यक्त करतात. 4 जूनला स्पष्ट होईल की नेमकं मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतात. मात्र त्यापूर्वी सर्वसामान्य सोलापूरकरांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेण्याचा एक ठिकाणी प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन युकाक दिसा, आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.